डायबिटीजच्या पेशंटलाही चालेल अशी ही यूट्यूबवर पहिल्यांदाच दाखवलेली पौष्टिक आणि हेल्दी बर्फी. आज आपण होळी स्पेशल अशी बर्फी बघणार आहोत आणि खूप सोपी अशी बर्फी आहे. तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊसूद बर्फी आहे. बर्फी इथे मी अर्धा लिटर दुधापासून केली आहे. त्यामध्ये कोणतेही खवा किंवा मिल्क पावडर ना गूळ कोणतेही साहित्य न वापरता पौष्टिक आणि हेल्दी बर्फी केली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी मऊसूद अशी बर्फी झाली आहे. पोटाने जरी खाल्ली तरीही तोंडामध्ये पटकन विरघळणारी बर्फी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी काळे खजूर घेतले आहेत. हे खजूर ओले खजूरही म्हणलं जातं यांना. खजूर इथे मी 8 ते 9 घेतले आहेत. तर इथे मी 1 वाटीभर दूध घेतलं आहे. दूध 100 ग्रॅम एवढं आहे. एक कढई किंवा कोणतेही भांडे घेऊ शकता. दूध आपण या वाटीमधलं दूध कढईत घालून घेणार आहोत. कढईमधलं दूध इथे मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे, हलकंसं कोमट गरम होण्यासाठी. कढईमधलं दूध कोमट गरम होतंय तोपर्यंत आपण इथे खजूरमधल्या बिया काढून घेणार आहोत. तर त्याचा जो वरचा भाग असतो तोही इथे आपण काढून घेणार आहोत. खजूरमधल्या बिया काढून तोही खजूर आपण बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण खजूर बारीक असं चिरून घेणार आहोत. दूध इथे आपलं कोमट असं गरम झालं आहे. इथे मी गॅसही बंद करून घेतला आहे. तर मी 1 चमचाच्या साहाय्यानेही तुम्हाला दाखवत आहे की दूध आपलं कितपत गरम झालं आहे. तर इथे बघू शकता दूध आपलं हलकंसं कोमट हाताला गरम लागत आहे. इतपत आपण दूध छान तापवून घेतलं आहे. इथे मी संपूर्ण खजूर आपला बारीक असा चिरून घेतला आहे. हा खजूर आपण आता या कोमट दुधामध्ये घालून घेणार आहोत. कोमट दुधामध्ये 10 ते 15 मिनिटासाठी अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं भिजत घातले तरी खजूर छान आपला भिजतो. भिजवताना वर झाकण लावून भिजवून ठेवायचं आहे. तळाशी जाडबूड असलेली कढई घ्यायची आहे आणि इथे मी गॅसवर ही कढई तापवण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता. म्हशीचं किंवा गाईचं सुद्धा वापरलं तर दूध चालेल. गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून दूध तापवण्यासाठी ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर दूध आपलं छान उकळलं आहे आणि वरही आलं आहे. इथे बघू शकता. चमच्याच्या साहाय्याने त्याला सतत हलवत राहायचे आणि दूध आपलं आटूपर्यंत दूध छान आपलं तापवून घ्यायचं आहे. तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आपण भिजवलेले जे खजूर आहेत ते थोडेसे दुधामध्ये नरम झाले आहेत आणि साधारण इथे 20 मिनिटं तरी मी भिजत घालून ठेवले होते खजूर. तर हे सगळं भिजवलेले खजूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये खजूर सगळा काढून घेतल्यानंतर जे आपलं दूध राहिलं आहे ते आपण याच भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे दूध मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे खजूरची. तर इथे थोडी बारीक अशी पेस्ट तयार झाली, पण काही इथे ते असे खजूरचे तुकडे राहिले आहेत. तर आपण पुन्हा एकदा यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपण खजूरची पातळ अशी प्युरी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचं झाकण उघडून दाखवते. अगदी बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे आपली. एकही खजूरचे तुकडे राहिले नाहीत. अगदी बारीक अशी स्मूथ पेस्ट इथे तयार झाली आहे. ही तयार पेस्ट आपण याच कढईमध्ये या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. संपूर्ण आपण ही खजूरची प्युरी तयार केलेली या दुधामध्ये घालून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. खजूरची प्युरी दुधामध्ये मिक्स केल्यानंतर दूध थोडंसं दाटसर झालं होतं. त्यामध्ये मी आणखीन 4 ते 5 चमचे दूध घालून हे छान मिक्स करून एकजीव करून घेतलं आहे. खजूरची इथे प्युरी तयार करूपर्यंत दूध आपलं छान अर्धं आटलं आहे. तर वर आलेली साय आपण एका चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅस मी आता थोडासा मोठा ठेवला आहे
आणि तयार करून घेतलेली प्युरी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। इथे मी साधारण आधी 2 ते 3 चमचे एवढे प्युरी घालून छान दुधामध्ये मिक्स करून घेते। अशा पद्धतीने आपण हळूहळू करून संपूर्ण खजूरची प्युरी दुधामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला दूध लवकर आटवण्यासाठी इथे आपण गॅस 10 ते 15 मिनिटांसाठी मोठा ठेवून दूध आणि खजूरची प्युरी छान मिक्स करून आटवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपलं दूध थोडंसं दाटसर होत आलं आहे आणि त्याच्याजवळची साही आपण तळाला चिकटलेली ती सर्व घालून एकत्रित करून दूध आपण छान आटवून घेणार आहोत। गॅस मी इथे लो टू मीडियम हीटवर ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी मिश्रण दुधाचं छान शिजवून घेतलं आहे। तर इथे बघू शकता अगदी रवाळ असं टेक्स्चर आलं आहे या मिश्रणाला। आणखीन 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे दूध आटूपर्यंत शिजवून द्यायचं आहे, पण गॅस पूर्ण असा लो ठेवून ही प्रोसेस करायची आहे। 10 ते 15 मिनिटं झाली आहेत। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर आहे। दूध आपलं बऱ्यापैकी आटलं आहे। तर इथे बघू शकता अगदी आता एकदम रवाळ असं टेक्स्चर आलं आहे आणि रंगही या दुधाला खूप सुरेख आला आहे। तर इथे बघू शकता कोणताही इथे रंगाचा वापर न करता छान नॅचरली रंग आला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही। आणखीन एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आपली बर्फी तयार होणार आहे। 5 मिनिटांनंतर इथे बघू शकता आपलं दाटसर असं बर्फीचं टेक्स्चर आलं आहे दुधाला आणि दूध छान आपलं आटलंही आहे। तर बघू शकता इथे थोडंसं हलकंसं असं ओलावा या बर्फीमध्ये राहिला आहे। तर तेही आपण 2 ते 3 मिनिटांसाठी गॅस पूर्ण असा लो ठेवून छान मिक्स करून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा गोळा कढईला सोडत नाही तोपर्यंत आपण याला छान मिक्स करत गॅस लो असा ठेवून छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालं आहे आणि हे बर्फीचं मिश्रण थोडंसं ड्राय वाटत आहे मला। तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत। इथे मी चौकोनी आकाराचा टिफिन बॉक्स घेतला आहे आणि त्यावर थोडंसं तूप लावून त्याला छान ग्रीस करून घेतलं आहे। तयार करून घेतलेली खजूरची बर्फी आपण या ग्रीस केलेल्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने दाबून असे बर्फी आपली सेट करून घ्यायची आहे। बर्फी इथे थंड होण्यासाठी अर्धा तास तरी लागेल। अर्ध्या तासाने ही बर्फी छान अशी सेट होईल। हवं तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता अर्ध्या तासासाठी। इथे मी डीप फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं आणि बर्फी इथे आपली छान सेट झाली आहे। तर एका ताटावर आपण ही बर्फी उलटवून घेणार आहोत। बर्फी इथे आपली छान सेट झाली असल्यामुळे थोडंसं टॅप केल्यानंतर ती लगेचच वर आली आहे। इथे मी तुम्हाला बर्फी कट करूनही दाखवते। तर इथे बघू शकता अगदी मऊसूद अशी आपली बर्फी तयार झाली आहे। बर्फी आपली कट करून झाली आहे। तर बर्फी छान दिसण्यासाठी इथे मी काजूचे तुकडे लावून घेत आहे। हवं तर तुम्ही पिस्ता किंवा बदामाचेही तुकडे लावून घेऊ शकता। तर इथे मी एक बर्फी तुम्हाला काढूनही दाखवत आहे। इथे बघू शकता बर्फीची जाडी आणि बर्फीला रंगही फार सुरेख आला आहे। दिसायला ही बर्फी फार सुंदर अशी दिसत आहे। तर इथे आपली बर्फी कोणतेही खवा, मावा किंवा दूध पावडर न वापरता अगदी झटपट होणारी आणि खूप हेल्दी अशी बर्फी इथे तयार झाली आहे। ही बर्फी तुम्ही डायबिटीजच्या पेशंटसाठीही देऊ शकता। अगदी मऊसूद आणि दाणेदार झालेली ही ते बर्फी आपली रेडी झाली आहे आणि खूप हेल्दी अशी बर्फी आहे। ह्या होळीला मग नक्की हेल्दी आणि पौष्टिक असली बर्फी तयार करा। कोणतीही मावा चवीला ही बर्फी अगदी गोड अगदी परफेक्ट अशी गोड झाली आहे आणि याचा रंग टेक्स्चर खूप सुंदर अशी झाली आहे ही बर्फी। तोंडामध्ये टाकल्यानंतर खजूरचा फ्लेवर छान आला आहे यामध्ये। किंवा खवा, मिल्क पावडर न वापरता इथे मऊसूद बर्फी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बर्फीचा खूप वेगळ्या पद्धतीची बर्फी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।
रवा भाजून न घेता कोणताही पाक न करता अगदी 2 प्रकारचे रव्याचे मऊसूद लाडू इथे तयार करून घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। या होळीला ही रेसिपी नक्की करा। आज आपण इथे रवाचा पाक न करता रव्याचे मऊसूद असे लाडू तयार करून घेणार आहोत। लाडू आपण आज 2 प्रकाराचे करणार आहोत, एक म्हणजे गुळाचे आणि एक म्हणजे साखरेचे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी जाड रवा घेतला आहे, तर तुम्ही हवं तर बारीक रवाही घेऊ शकता। लाडू दाणेदार होण्यासाठी इथे मी जाड रव्याचा वापर करत आहे। जाड रवा मी 200 ग्रॅम घेतला आहे आणि त्याच बरोबरीने 1 वाटी दूध घेतलं आहे। जर रवा नको असेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमधनं फिरवून त्याला बारीकही करू शकता। तर आपण यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालून दुधामध्ये ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला दूध थोडं थोडं घालून एक छान असा डो होईपर्यंत आपण याला हाताने दाबून असं मळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी कोरडं फडफडीत वाटत आहे, पण पूर्ण 1 वाटीभर दूध इथे रव्याला वापरलं आहे मी आणि अगदी सैलसर असं पीठ आपण मळून घेणार आहोत। आणि हे पीठ आपण साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत घालून ठेवणार आहोत दुधामध्येच। तर इथे आपला एक सॉफ्ट असा डो तयार करून झाला आहे। तर इथे बघू शकता अगदी मऊ असा पीठ मळून झाला आहे। आपण तर 5 मिनिटं झाकण लावून ठेवून देणार आहोत आपण। तर इथे 5 मिनिटं झाली आहेत आपली आणि इथे बघू शकता आधी मगाशी पीठ अगदी मऊसूद होतं, आता थोडंसं पीठ कडक झालं आहे। तर आपण परत एकदा त्याला छान मळून घेणार आहोत। तर तुम्हाला मळल्यानंतर समजेलच पीठ कसं आहे ते। परत एकदा आपण 1-2 चमचे दूध घेऊन पाट्यावर छान असं मळून घेणार आहोत। इथे माझा तो व्हिडिओ स्किप झाला आहे, तर मी इथे पाट्यावर तेल लावून घेते आणि आपण परत एकदा हे पीठ असं छान मळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळून घेत आहे आणि अशाच पद्धतीने पीठ मळून आपण त्याचे 2 गोळे तयार करून घेणार आहोत। इथे बघू शकता मी 2 गोळे तयार करून घेतले आहेत। एका गोळ्यामध्ये आपण छोटे तर इथे आपण एकाच आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता लिंबा एवढ्या आकाराचा मी छोटा गोळा करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण 6 गोळे तयार करून घेणार आहोत एक छोट्या डोमध्ये। इथे मी 6 ते 7 गोळे तयार करून घेतले आहेत आणि त्या छोटे गोळे तयार करून आपण गोल आकारामध्ये पुरी अशी लाटून घेणार आहोत। तर इथे मीडियम आकाराची पुरी आपण लाटून घेणार आहोत। इथे बघू शकता मी यावर तूप किंवा तेल किंवा पिठाचाही वापर न करता फक्त पोलपाटावरच आपण ह्या पुऱ्या छान लाटून घेणार आहोत। पुऱ्या लाटत असताना पुऱ्या आपल्या अगदी हलक्याशा जाड आणि मध्यम आकाराच्या लाटून घ्यायच्या आहे। पुरी अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी मीडियम साईजची पुरी आपण लाटून घेतली आहे आणि त्यावर आपण काट्याच्या चमच्याने त्याला टोचून घेणार। तर आज आपण इथे पुरींचेच लाडू तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे पुरी अजिबात तेलामध्ये टाकल्यावर फुगली नाही पाहिजे, त्यासाठी इथे मी काट्याच्या चमच्याने त्याला टोचून घेत आहे आणि आपण अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत। तर इथे सर्व पुऱ्या तयार झाल्या आहेत। तर आपण आता याला फ्राय करून घेणार आहोत। इथे तळणीसाठी मी कढई आधीच गरम होण्यासाठी ठेवली होती आणि आपलं तेल छान तापलं आहे। तर इथे बघू शकता आपली थोडी पुरी फुगत आली आहे। तर आपली पुरी अजिबात फुगून न देता आपण त्याला छान असं भाजून घेणार आहोत। तर इथे खालची बाजू भाजून झाली आहे, तर मी वरच्या बाजूलाही छान असं भाजून घेत आहे। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून ही आपण पुरी भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। अगदी पुरीला असं गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजायचं नाहीये, अगदी हलकेसे ब्राऊन रंग आला तर आपण ती पुरी काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता पुरीला अगदी हलकासा ब्राऊन रंग आला आहे आणि दिसायलाही पुरी आपली पांढरी अशी वाटते। तर आपल्या सगळ्या पुऱ्या
तळून रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता पुऱ्या गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण 5 ते 10 मिनिटासाठी. तर पुऱ्या आपल्या गार झाल्यानंतरच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं आणि त्यामध्ये सर्व पुऱ्या तोडून अशा घालत आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी तोडून या पुऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत. मिक्सरला आपण फिरून घेतलेल्या पुऱ्या आपण चाळणीमध्ये घालून चाळणीने चाळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने चाळून घेत आहे आणि आपला जो रवा आहे तो खाली पडत आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने लाडू कितीही किलोचे केले तरी अजिबात लाडू बिघडणार नाही किंवा खराबही होणार नाही. तर इथे पुरींचं दाणेदार रव्याच्या लाडूसाठी सारण तयार झालं आहे. लाडूचं जे आपण सारण तयार करून घेतलं आहे ते मी एका बाउलच्या मापाने मोजून घेतलं आहे. तर इथे मी साखर आणि गुळाचे 2 प्रकारचे लाडू दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी बाउलने आधीच मोजून घेतले आहे. तिथे तो साखरेचा लाडू करायचा आहे म्हणून मी इथे रव्याचं सारण 2 वाटी एवढं झालं आहे. तर मी त्यामध्ये 1 वाटी एवढं साखर घालून घेत आहे. तर हे 2 वाटीला 1 वाटी माप बरोबर आहे. जर तुम्हाला आणखीन गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाटीला 1.5 वाटी ही साखर घालू शकता. तर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी रवाळाचं टेक्स्चर आलं आहे. पूर्ण रव्यामध्ये आपण ही साखर मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण 2 चमचे वेलची पूड घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. रव्यामध्ये साखर छान मिक्स झाली आहे. तर आता आपण हे गुळाचे लाडू करून घेणार आहोत. त्यासाठी इथे रव्याचं सारण 1.5 वाटी झालं आहे. तर इथे मी गूळ 1 वाटी घालून घेत आहे आणि गुळामध्ये आपला हा रवा छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघा कशा पद्धतीने मी एकजीव करून घेत आहे आणि यामध्ये आपण आणखीन 1.5 चमचे वेलची पूड घालून घेणार आहोत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहेत. काजू बदाम 10 ते 12 आणि पिस्ते 10 ते 12 याचे काप करून घेतले आहेत. आणि इथे मी एक तडका पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहे आणि तूप छान मेल्ट होऊन देणार आहे. तूप मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये काजू आणि बदाम छान असे खरपूस भाजून घेणार आहोत. काजू बदाम 2 ते 3 मिनिटं तुपावर छान परतवून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून घेणार. तर आपण पहिल्यांदा गुळाचे लाडू वळून घेणार आहोत आणि इथे छान गूळ मिक्स झालं आहे आपलं. तुपावर भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण परातीमध्ये घालून घेणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. तर इथे आपण पॅनमध्ये गरम केलेलं तूप साधारण 3 ते 4 चमचे एवढे घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिक्स करून घेतल्यानंतर आपला लाडू लगेचच वळायला सुरुवात होत आहे. तर इथे बघू शकता अगदी दाबून दाबून असा मी लाडूचा आकार देत आहे. तर इथे बघू शकता आपला लाडूंना रंग खूप सुंदर आला आहे आणि लाडू एकदम गोल आणि गरगरीत दिसत आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. गुळाचा तर लाडू तयार करून घेतला आहे. तर आता आपण साखरेचा लाडू तयार करून घेणार आहोत. तर यामध्येही आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि उरलेलं तूप सगळं 4 ते 5 चमचे तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत. लाडूचं मिश्रण थोडंसं कोरडं असं वाटत आहे. तर मी यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून या मिश्रणाला छान असं एकजीव करून घेणार आहे. तर इथे बघू शकता मिश्रण आपलं थोडंसं ओलसर झाल्यासारखं दिसत आहे. तर आपलं हे लाडू वळण्यासाठी सारण रेडी झालं आहे. तर आपण आता याचे लाडू तयार करून घेणार आहोत. तर मी इथे साखरेच्या रव्याचे लाडू वळून घेत आहे. तर इथे बघू शकता आपले लाडू लगेचच तयार होत आहे. तर इथे बघू शकता हलके हलके दाब देऊन मी हा लाडू तयार करून घेत आहे आणि लाडू आपले गोल आणि गरगरीत
छान असे मीडियम आकाराचे मी लाडू तयार करून घेतले आहेत। तर इथे बघू शकता अगदी छान असे लाडू तयार झाले आहेत। तर आपण अशाच पद्धतीने सर्व लाडू रेडी करून घेणार आहोत। या होळीला तुम्ही अशा पद्धतीचे गूळ आणि साखरेचे बिना पाकाचे लाडू तयार करून घेऊ शकता। इथे मी साखरेच्या पाकाचे असे 10 लाडू तयार करून घेतले आहेत। गुळाच्या पाकाचे 10 ते 15 लाडू तयार करून घेतले आहेत। लाडू दिसायलाही दोन्ही फार असे सुंदर दिसत आहेत। रंगही फार सुंदर आला आहे लाडूंना। तर इथे बघू शकता तुम्ही आणि एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे। लाडू अगदी मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारे लाडू इथे तयार झाले आहेत। गुळाच्या लाडूला चव खूप सुंदर आली आहे आणि एकदम दाणेदार असे लाडू तयार झाले आहेत आपले। साखर आणि गुळाचे लाडू हे दोन्ही लाडू 1.5 ते 2 महिने असेच टिकून राहतात। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दोन्ही लाडवांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। तर इथे बघू शकता साखरेचा लाडू अगदी मऊसूद असा झाला आहे। आज आपण हलवाई सारखे रसरशीत गुलाबजामुन बघणार आहोत। कोणतेही खवा किंवा मावाचा वापर न करता व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गुलाबजामुन प्रीमिक्सचं आपण गुलाबजामुन करून घेणार आहोत। त्यासाठी मी लागणारे साहित्य घेतले आहे। इथे मी अर्धा किलो साखर घेतली आहे, दूध घेतलं आहे आणि 2 चमचे दुधाची साय घेतली आहे, 7 ते 8 इलायची घेतली आहे, गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलं आहे मी इथे मी गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलं आहे। त्यामध्ये आपण पहिल्यांदा दुधाची साय घालून घेणार आहोत। दुधाची साय थोडीशी आपण फेटून घालणार आहोत। दुधाची साय घालण्याचं कारण म्हणजे गुलाबजामुन अगदी जसं हलवाई मध्ये मिळतात, जसे मार्केटमध्ये मिळतात आपल्या छान असे मऊसूद गुलाबजामुन जसे खव्याचे असतात त्याचप्रमाणे आपले गुलाबजामुन होतात। म्हणून इथे मी दुधाची साय घातली आहे। तर इथे मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि आपण दुधाची साय यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। तर इथे आपण आता थोडं थोडं करून दूध घालून घेणार आहोत। इथे मी दूध थंड घेतलं आहे आणि थंडच दुधाचा वापर करून आपण हे छान असं पीठ मळून घेणार आहोत आपण। तर इथे बघू शकता मी अगदी थोडं थोडं करून दूध घालते। तर आपलं इथे गुलाबजामुनचं पीठ मळून झालं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही साधारण मला 1 वाटी मी दूध घेतलं होतं, त्यामध्ये पाऊण वाटी दूध आपलं संपलं आहे। त्यामध्ये थोडंसं दूध राहिलं आहे, ते अगदी 2-3 चमचे एवढे दूध आहे यामध्ये। आणि आता आपण यामध्ये थोडंसं 1 चमचा तूप घेतलं आहे मी आणि हे तूप आपण यावर घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथे हातावर थोडंसं तूप घेऊन असं दोन्ही हाताला लावून पीठ असं छान मळून घेतेय आणि पीठ मी अगदी हलक्या हाताने मळून घेतलं आहे। तर इथे मी 1 पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण ही सगळी साखर यात घालून घेणार आहोत। साखर आपण पूर्ण वाटी भरून घेतली होती, त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे पाणी घालून घेत आहे। इथे मी साखरेचा पाक करून घेण्यासाठी ठेवला आहे। तर आपली साखर बघा थोडी थोडी मेल्ट होत येत आहे। तर आपण यामध्ये मी इलायची घालून घेणार आहे आणि इलायची मी हे कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये आणि यामध्ये घालून घेते।
आता थोडी थोडी आपल्याला तार यायला सुरुवात झाली आहे. तर 5 मिनिटाने आपली तार छान अशी येईल. 1 तारीचा पाक रेडी होईल आपला. तर इथे आपला पाक रेडी झाला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही 1 तारी पाक झाला आहे. हा असं चिकट चिकट लागतंय माझ्या हाताला. रेडी झाला आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊया. तर इथे मी तूप लावून घेते हाताला आणि छान असे जे गोळे तयार करून घेणार आहोत आपण. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला. पीठ मऊसूद इथे मळून झालं आहे. तर इथे आपण छोट्या छोट्या आकाराचे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेणार आहोत. सर्व गोळे अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. छान आपले गुलाबजामुन वळून रेडी झाले आहेत. तर आपण फ्राय करण्यासाठी घेऊया. ते तेल घेतलं आहे. हवं तर तुम्ही तूपही घेऊ शकता, पण मी इथे तेलाचा वापर करते. आणि तेल इथे मी लो टू मीडियम हीटवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे. गुलाबजामुन तळण्यास इतपत आपलं तेल छान आपल्याला गुलाबजामुनसाठी अशाच पद्धतीचं प्रमाणाचं तेल गरम हवं होतं. तेवढ्याच प्रमाणाचं तेल छान तापलं आहे. तर आपण एक एक गुलाबजामुन घालून घेऊया. आणि घालून घेताना परत एकदा आपण दोन्ही हाताच्या साहाय्याने त्याला परत एकदा हळू असं गोल करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी हलके हलके बुडबुडे येत आहेत. म्हणजेच आपलं तेल परफेक्ट तापलं आहे. महत्त्वाची टिप्स इथे गुलाबजामुन तळत असताना गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवूनच गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. गॅस आपला जराही मोठा न ठेवता गुलाबजामुन गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता गुलाबजामुन गोल्डन ब्राऊन रंगाला आले आहेत आणि त्यावर एकही क्रॅक आला नाही. अगदी आपले गुलाबजामुन गोल असे दिसत आहेत. गुलाबजामुन सर्व फ्राय करून रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी रंग फार सुरेख आला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गुलाबजामुन. गुलाबजामुन काढून घेतल्यानंतर इथे मी परत एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. गुलाबजामुनचा पाक अगदी गरम असताना गुलाबजामुन घालून घ्यायचे नाहीत. जास्त गरम पाकात जर गुलाबजामुन सोडले तर गुलाबजामुन आपले फुटतात. गुलाबजामुनचा पाक अगदी कोमट किंवा थोडासा गरम असला तेव्हा आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत. पाक गुलाबजामुनमध्ये शोषून घेण्यासाठी साधारण अर्धा ते 1 तास तरी लागतो. इथे मी 1 तासाभरासाठी इथे झाकण लावून ठेवून देणार आहे. तर इथे बघू शकता 1 तासाने झाकण उघडून बघू शकता इथे गुलाबजामुन आपले डबल असे फुलले आहेत आणि अगदी मऊसूद असे रसाळ असे दिसत आहेत. एक गुलाबजामुन मी तोडूनही दाखवते. तर इथे बघू शकता अगदी खव्याप्रमाणे त्याची चव खव्याप्रमाणे आली आहे. तोंडात टाकताच विरघळणारे हे गुलाबजामुन रेडी झाले आहेत. तर ह्या होळीला तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीची गुलाबजामुनची रेसिपी नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजवर कोणीही न दाखवलेली अशी खव्याचा वापर न करता इथे केशर पेढा बघणार आहोत. आज आपण कोणतेही मावा किंवा खवा न वापरता नारळापासून नारळाचे केशर पेढे तयार करून घेणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठा नारळ घेतला होता. त्याची वरची साल काढून नारळ आपलं छान मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतलं आहे. वाटून घेताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता नारळ अगदी बारीक असं वाटण करून घेतलं आहे. ते बघू शकता. आणि त्याच वाटीच्या प्रमाणे मी इथं 1 वाटी साखर घेतली आहे आणि इथे 4 चमचे दुधामध्ये 10 ते 12 केसर भिजत घालून केसर दूध तयार करून घेतलं आहे. आणि इथे मी 30 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे. 8 ते 10 पिस्ते घेतली आहेत. कढई इथे मी गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई आपण पूर्ण लो मीडियम हीटवर ठेवायची आहे. आणि आपले खोबरं छान असं भाजून खोबरं आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. पिठी साखर इथे पूर्णपणे 1 वाटी पिठी साखर पूर्ण घालून घेत आहे.
पिठी साखर खोबऱ्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खोबरं आपलं अगदी बारीकसर असं वाटलेलं खोबरं इथे घेतलं आहे. केशर पेढ्यासाठी अगदी बारीक असं खोबरं घ्यायचं आहे वाटलेलं. तर इथे मी 2 मोठे चमचे दुधाची साय घालून घेत आहे आणि साखर आणि दुधाची साय अगदी छान असं मिक्स करून एकजीव करून छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता दुधाची साय घातल्याने आपल्या मिश्रणाला अगदी दाटसर असं आणि खव्यासारखं टेक्स्चर येतं. घरातली दुधाची साय तुम्ही नक्की घाला. साखर आणि दुधाच्या साईमध्ये छान शिजवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले केशर दूध घालून घेणार आहोत. तयार करून घेतलेले केशर दूध त्यात मिक्स करून घ्यायचे आणि एकजीव होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. केशर दूध घातल्यानंतर सगळं केशर छान आपल्या खोबऱ्याला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये इथे आपण 30 ग्रॅम मिल्क पावडर ही आपण घालून घेणार आहोत. आता हे सर्व सारण एक छान असा घट्टसर गोळा होईल इथपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही खोबऱ्याचे केशर पेढे करचाल ना, मार्केटमधले मिठाईवाल्यांचे पेढे विसरून जाल, एवढे ते चवीला सुंदर लागतात. तर इथे बघू शकता एक छान आपला दाटसर गोळा इथे रेडी झाला आहे. हे सारण शिजवण्यासाठी मला इथे लो टू मीडियम गॅस हीटवर ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं लागली आहेत. तर बघू शकता इथे आपला ही कढईचा गोळा छान सोडला आहे आणि इथे मी गॅस बंद करून अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवला आहे. एकाच मापाचे इथे पेढे तयार करून घ्यायचे आहेत म्हणून मी इथे एक गोला आकाराचा चमचा घेतला आहे आणि त्याला तूप लावून आपलं हे पेढ्याचं जे सारण तयार केलं होतं ते सारण आपण यामध्ये घालून पेढा आपण हातावर काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही चौकोनी पेढेही करू शकता किंवा गोल पेढेही करू शकता. तर इथे बघू शकता अगदी छान आपले गोल असे इथे मार्केटसारखे पेढे रेडी झाले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पेढे तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला चमच्याच्या एका आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे नसतील तर तुम्ही हाताने सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे पेढ्याचे गोळे तयार करून घेऊ शकता. इथे केशर पेढा आपण अशाच पद्धतीने सर्व पेढे तयार करून घेणार आहोत. तर इथे आपले सर्व पेढे केशर पेढे तयार करून झाले आहेत. साधारण एका नारळापासून आपण 1 किलोचे इथे केशर पेढे तयार करून घेतले आहेत. मार्केटमध्ये जर 1 किलो पेढे केशर पेढे घ्यायचे म्हटले तर साधारण 2000 पर्यंत खर्च होतो. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने खोबऱ्याचेही तुम्ही केशर पेढे करून घेऊ शकता. केशर पेढे तयार करण्यासाठी इथे मला खोबऱ्यापासून तयार केल्यामुळे 50 रुपयेपर्यंत माझा इथे खर्च झाला आहे आणि मार्केटपेक्षाही भारी इथे केशर पेढे आपले तयार झाले आहेत. पेढ्याची सुंदरता वाढवण्यासाठी इथे मी थोडेसे पिस्ताचे काप लावून घेतले आहेत. तर मी एक पेढा तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी मऊसूद असा पेढा तयार झाला आहे. अगदी दाणेदार असा पेढा तयार झाला आहे. पेढ्याला रंग, टेक्स्चर अगदी मार्केटमधल्या मिठाईवाल्यासारखेच पेढे आपले इथे दिसत आहेत. तुम्ही कोणत्याही आकाराचे पेढे इथे तयार करून घेऊ शकता. खोबऱ्याचे केशर पेढ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.